च्या कार्यक्रमामध्ये उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे ज्यांच्यामुळे आपल्याला ही शाखेची परवानगी मिळाली ते केंद्रीय राज्य अर्थमंत्री माननीय डॉक्टर भागवत कराड साहेब, आपले राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब, आपले कोल्हापूर जिल्ह्याचे लोकसभाचे खासदार माननीय संजय मंडलिक साहेब, व्यासपीठावर उपस्थित आमचे बंधू वीरेंद्र घाडगे, उपस्थित या तालुक्याच्या तहसीलदार शिल्पा थोकडे मॅडम, राज्य बँकेचे चेअरमन MP पाटील, राज्य बँकेचे व्हाईस चेअरमन नंदकुमार मारकर, राज्य बँकेचे सर्व संचालक, शाहू कारखान्याचे सर्व संचालक, उपस्थित मान्यवर व्यासपीठ, उपस्थित मोठ्या संख्येत आलेले आमचे सर्व बंधू भगिनी, युवक, शेतकरी आणि पत्रकार मित्र, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाला फार उशीर झाला, पण साताऱ्यामध्ये डॉक्टर कराड साहेबांना एक मोठी आढावा बैठक मीटिंग होती आणि डॉक्टर कराड साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे, साहेब मिनिस्टर व्हायच्या आधीपासून स्वतः डॉक्टर आहेत, कुठली गोष्ट घेतली हातामध्ये तर सर्जरी पूर्ण केल्याशिवाय ते काम सोडून येत नाहीत. त्याच्यामुळं तो आढावा मीटिंग पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा आम्हाला फोन आला, त्यासाठी आम्ही आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. तरी पण आपण एवढा वेळ थांबला आणि आवर्जून या कार्यक्रमात उपस्थिती लावली, हे स्वर्गीय राजेसाहेबांच्या काळापासून जे कमवलेली पुण्य आहेत त्याची सगळ्यात मोठी पोचपावती म्हटली तर चुकीचं ठरणार नाही. आज मला डॉक्टर कराड साहेबांचं आवर्जून आभार व्यक्त करायचा आहे. आपल्या सगळ्यांना एक माहीत असावं की जेव्हा कुठल्याही बँकेचे शाखे असतात, कुठलीही बँक 40% वरती तुमचे जेवढे शाखा आहेत 40% वरती परवानग्या मिळत नाहीत. पण आम्ही जेव्हा 5 शाखा म्हणजे मुरगुड, चिखली, केनवडे, गोकुळ, शिरगाव आणि उत्तूर या 5 शाखांची जेव्हा परवानगीची परमिशन टाकली तेव्हा RBI मध्ये आवर्जून हे प्रत्येक वेळी फ्लॅग ऑफ व्हायचं की तुम्हाला 50%च्या वर शाखा कशा देऊ, जेवढ्या तुमच्या शाखा आहेत. आम्ही साहेबांचा पाठपुरावा केला, म्हणजे खरं म्हटलं कौतुक करतो त्यांचं, म्हणजे असं काही दिल्लीला जाऊन पाठपुरावा नाही केला, कुठं तर पुण्यामध्ये मुंबईमध्ये कुठले कार्यक्रमात भेटले तिथं आम्ही डूस मारून अर्ज दिले आणि 2-3 वेळा तर आम्ही दिल्लीला येणार तेव्हा स्वतः म्हटले तुम्ही येऊ नका, आम्ही करून घेतो. फक्त एका फोनवर डॉक्टर कराड साहेबांनी आम्हाला ह्या 5 शाखा मिळून दिल्या असतात तर मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. डॉक्टर साहेब हे शाखा तयार होऊन 3 महिने थांबू नयेत. मी म्हटलं याचं उद्घाटन झालं तर डॉक्टर कराड साहेबांच्या हस्तेच व्हायला पाहिजे, त्याशिवाय आम्ही उद्घाटन करणारच नाही आणि त्यासाठी आपण इथं आलात. साहेब राजे विक्रमसिंह घाडगे बँक, जसं आपल्याला मी मगाशी सांगितले 1917ला आमचे पंजोबा पिराजीराव महाराजांनी तेव्हा ती पतपेढीच्या नावाने सुरुवात केली. आमच्या आजोबा बाळ महाराजांनी त्याला पतसंस्थेवरून बँकेचं रूपांतर केलं. 2017 साली या बँकेला 100 वर्ष पूर्ण जेव्हा झाले तेव्हा कागल कोऑपरेटिव्ह बँकेवरून त्याला स्वर्गीय राजेसाहेबांचं नाव देऊन राजे विक्रमसिंह घाडगे कोऑपरेटिव्ह बँक या बँकेने आपलं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम घेतला आणि त्याचं आपण रूपांतर केलं. स्वर्गीय राजेसाहेबांचं नेहमी एक सांगणं होतं की जेव्हा त्यांना शाखेचे परवानग्या घ्यायच्या होत्या तर त्यांच्या काळामध्ये पण आपण काही 2-3 शाखांसाठी परवानगी टाकत होतो, तेव्हा संचालक मंडळ नेहमी सांगायचं की आपण पुण्याला शाखा घेऊया, म्हणजे आपण कोल्हापूर शहरामध्ये शाखा वाढूया, आपण लक्ष्मीपुरीमध्ये आपली शाखा आहे, पुढे नागडा पार्कामध्ये व्हायला पाहिजे, ताराबाई पार्कामध्ये व्हायला पाहिजे. तेव्हा राजेसाहेब त्यांना सगळ्यांना सांगायचं की मला शहरामध्ये इंटरेस्ट नाही, शहरामध्ये जगाभराच्या बँका असतात, मला ग्रामीण भागामध्ये इंटरेस्ट आहे, मला छोट्या कर्जदारामध्ये इंटरेस्ट आहे, मला छोटे डिपॉझिटर्समध्ये इंटरेस्ट आहे. आता आपल्याला मी आवर्जून सांगतो की या बँकेने आत्तापर्यंत जे 200-300 कोटी कर्ज दिले त्याच्यामध्ये ॲव्हरेज कर्जदार 3.5 ते 4 लाखाचा असेल. राजेसाहेब मला नेहमी सांगायचे की हे मोठमोठे कर्जदार येतात, कोणतरी 5 कोटी 4 कोटी आपण त्यांना कर्ज देतो, एक बुडला की सगळी अख्खी बँक तो खाली घेऊन बुडतो आणि बाकी सगळ्या बँकेना बेलआउट आहे, पण कोऑपरेटिव्ह बँकेना काही बेलआउट RBI करू देत नाही आणि त्याच्यामुळं छोटे कर्जदारला भलेही
रिकव्हरी मेंटेनन्स कॉस्ट हा तुमचा वाढेल, पण छोटा कर्जदार जो आहे हा कधीही कर्ज थकवत नाही. त्याच्या दारामध्ये रिकव्हरी ऑफिसर गेला तर त्याच्यासाठी फार एम्बॅरेसिंग गोष्ट आहे, तो पैसे परतफेड करतो. त्याच्यामुळं आमच्याकडे जेवढे काय कर्जदार आहेत, छोट्या कर्जदारामध्ये आत्ता पण आपण बघितलं तर 5चे 5 शाखा आम्ही ग्रामीण भागात घेतलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये हेच बेसिस ठेवून आम्ही काम करतोय. जसं आपल्याला मगाशी सांगितलं की आपल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची परत पुनर्जीवित करून स्थापना केली. नरेंद्र पाटील साहेबांना त्यावेळी पहिल्यांदा त्याचं अध्यक्ष केलं. राजे विक्रमसिंग गाडगे बँकेने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज द्यायची सुरुवात केली आणि मी अभिमानाने सांगतो आत्तापर्यंतच्या 350 कोटीपैकी 90 कोटीचा कर्ज आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे दिलेला आहे, जो आत्तापर्यंत 33% पोर्शन हा राज्य बँकेचा अण्णासाहेब पाटीलमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण 1 क्रमांकावर आहोत. परवा राजेसाहेबांच्या स्मृतिदिन निमित्ताने कागलमध्ये ऐतिहासिक गैबी चौक आहे, जिथं स्वर्गीय मंडलिक साहेब असतील, राजेसाहेब असतील, नंतर खासदार साहेब असतील, आमचे बरेच मेळावे झालेत, राजकीय मेळावे झालेत, पण उद्योजकांचा मेळावा राजेसाहेबांच्या स्मृतिदिन निमित्ताने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी आदल्या दिवशी आम्ही तो मेळावा घेतला आणि हजारमध्ये संख्येमध्ये तिथं लोक उपस्थित राहिली. कर्जदार हे सगळ्यात मोठा मेळावा आमच्या कामाची पोचपावती आहे. मराठा समाज सोडून पण जे अन्य समाजाची लोक आहेत, ओबीसी असेल, SC असेल, त्याच्यासाठी आम्ही एक वेगळी योजना सुरू केली, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज व्यवसाय योजना. त्याच्यामध्ये नॉन मराठा कम्युनिटीसाठी व्यवसायासाठी आम्ही कर्ज देतो आणि जी लोक नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना आम्ही 2% व्याजात सूट देतो. तर ही पहिली योजना आहे महाराष्ट्रामध्ये ज्याची आम्ही सुरुवात केली आणि आत्तापर्यंत आपण त्याच्यामध्ये 2.5-3 कोटीचे कर्ज वाटलेले आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही आता बँकेमध्ये जसं MSC बँक असेल, हे सगळ्या बँका आहेत, आम्ही आता नियम केलेला आहे जो आताच काही दिवसापूर्वी आम्ही अंमलबजावणी लावली की जे चांगले कर्जदार आहेत त्यांना आपण कर्जाचं रेट कसं खाली आणू शकतो आणि परतफेडच्या बेसिसवर क्रेडिट रेटिंगवर आपण कसं करू शकतो, तीही योजना आपण मोठ्या प्रमाणात राबवतोय. आणि या बँकेमधून आज मोठ्या प्रमाणामध्ये A रेटिंगचं आमच्याकडे आहे आणि मागच्या बऱ्याच वर्षापासून मला अभिमान वाटू सांगता आला की कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जेव्हा आरोप प्रत्यारोप होतात आमच्या बँकेचं नेट NPA 0% आहे, याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. आमच्या या ग्रुपमध्ये शाहू कारखाना आहे, ज्याचं मगाशी आपल्याला मी सगळं माहिती सांगितली, बँक आहे, 17 पाणीपुरवठा योजना आहेत, शिक्षण संस्था आहे, खताची डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे, दूध संघ आहे. आता शिक्षण क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात आता येत्या 5 वर्षामध्ये उतरणार आहे, हॉस्पिटल लाईनमध्ये उतरायचं नियोजन आहे. असं करत माझं मत आहे की राजेसाहेबांचं जे स्वप्न होतं त्याला आपण वाढवत चाललेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की कागल मतदारसंघामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये टिकून ठेवण्यासाठी आपल्या या समूहाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आपल्याला साहेब 2-3 एक आमच्या मागण्या आहेत ते मी अर्ज आपल्याला दिलेत. एक तर आम्ही ऑल महाराष्ट्रासाठी परवानगीसाठी एक अर्ज दिलेला आहे, तो शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. आपल्या PA साहेबांना, OSD साहेबांना आणि अमित चव्हाणांना पण आम्ही ते अर्ज दिलेत. ऑल महाराष्ट्रासाठी आपण ती परवानगी मागतोय. ते आम्हाला जर मिळालं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आमच्याकडे फक्त आता 3 जिल्हे आहेत, कोल्हापूर, सांगली आणि सातारा. आम्हाला ऑल महाराष्ट्रात जर परवानगी मिळाली तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला एक्सपान्शन करायला उपयोग होईल आणि नवीन शाखेचे परवानगी आपल्याला पुढे आम्ही देणारच आहे. त्याचबरोबर साहेब कसं होतं आहे, आपण आता मी पाहिलं बऱ्याच नॅशनलाइज बँक आणि यांच्या आपण सगळे आढावा मीटिंग देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपण परवा घेतल्या. आपणही मान्य करता की ज्या स्पीडनी आणि ज्या जिद्दीनी नॅशनलाइज बँकेनी ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, सबसिडीच्या स्कीम्स आहेत, ज्या लागू केल्या पाहिजेत, फूड प्रोसेसिंगच्या असतील, MSMEचे असतील, PMJSYचे असतील, CMJSYचे असतील. मोदी साहेबांची सगळ्यात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मिलिंद कांबळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्टँड अप इंडिया असेल, त्याच्यामध्ये SC समाजाला आपण कर्ज देतोय. हे मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनलाइज बँकेकडून जेवढ्या स्पीडनी खाली उतरवलं पाहिजे ते उतरत नाही. त्यासाठी माननीय केंद्रीय आपलं गृहमंत्री आणि कोऑपरेटिव्ह मिनिस्टर अमित शाह साहेबांनी डिक्लेअर केलं की आम्ही कोऑपरेटिव्ह बँकांना पण ह्याच्यामध्ये पात्र ठरवू. त्यामध्ये जे नॉर्म्स आहेत साहेब, त्या सगळ्या नॉर्ममध्ये राजे विक्रमसिंह गाडगे बँक पात्र आहे. आमचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही सबसिडीज आहेत
एक फक्त फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्रीची सबसिडी सोडली तर बाकी सगळ्या मिळत कोऑपरेटिव्ह बँकांना अजून परवानगी नाही आहे. आम्हाला जर ती परवानगी मिळाली तर मी आपल्याला शब्द देतो, पुढच्या वेळी जेव्हा आपलं कार्यक्रम इथं होईल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सगळ्या स्कीमचा एक मोठा भव्य मेळावा मी आपल्याला घेऊन दाखवतो. कमीत कमी 1000 लाभार्थ्यांचा मेळावा आम्ही या स्कीम मार्फत करतो. कारण काय होतंय साहेब, आपल्या लोकांना जेव्हा नॅशनलाइज बँकेकडे जायला लागतं, दुर्भाग्यपूर्ण बाहेरची लोकं असतात, त्यांना महत्त्व नसतो अँड दे डोंट सीम टू बी इंटरेस्टेड इन स्मॉल बॉरोवर्स. त्यांना मोठे बॉरोवर्स पाहिजे, त्यांना 5 कोटीवाला 10 कोटीवाला, कारण त्यांच्या हिशोबाने कॉस्ट ऑफ बॉरोईंग कमी पाहिजे. मला छोट्या कर्जामध्ये इंटरेस्ट आहे, मला 5 लाखवाला 10 लाखवाला 20 लाखवाला मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. या छोट्या बॉरोवर्सना मोठं करायचं कोऑपरेटिव्हचं मोठं जाळं आहे आमचं. आणि कोऑपरेटिव्ह संस्थेमार्फतच ग्रासरूटमध्ये कनेक्ट जो आहे हे फक्त सहकार संस्थांचा आहे. आणि त्यासाठी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण हा प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात RBIकडे आलेला आहे, आपल्याकडून थोडा पुश मिळाला तर येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्हाला तो प्रस्ताव मिळेल आणि ज्याच्यामध्ये मोठं उद्योजक चांगले उद्योजक आम्हाला त्या करायला परवानगी मिळेल. आणि तिसरा प्रस्ताव, आम्ही जे ऑनलाईन पेमेंट्स आहेत म्हणजे Paytm आणि Google पेमेंट्स, त्याच्यासाठी पण फारसं कोऑपरेटिव्ह बँका पुढे येत नाहीत. पण आम्ही त्यासाठी आता पेमेंट कारण हे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे ऑनलाईन पेमेंट सिस्टम सुरू केली. साहेब, मगाशी खासदार साहेबांशी मी गाडीत बोलत होतो. आमच्या कागलमध्ये आमच्या गटातला एक कार्यकर्ता आहे जो रस्त्यावर म्हणजे त्याचं हातगाडी पण नाही, रस्त्यावर भाजी विकायचं काम करतो. तो मला सांगत होता की याच्या आधी जेव्हा Paytm नव्हतं याच्या आधी आम्हाला सकाळी धंदा सुरू करताना 200 रुपयाचे सुट्टे पैसे घेऊन जावे लागत होते, कारण लोकांकडे सुट्टे नसायचे. आसपास लोकांकडून पैसे घेऊन आम्ही सुट्टे पैसे लोकांवर द्यायचो. दिवसभराचा माल विकल्यानंतर तो सगळा माल घेऊन जाऊन रात्री घरी ठेवून सकाळी बँकेत जाऊन परत डिपॉझिट करायला लागायचा आणि त्यानंतर आमचा धंदा सुरू व्हायचा. आज Paytm सुरू झाल्यामुळं आमच्या सगळ्या साध्या भाजी विक्रेत्याचा इतका मोठा फायदा झालेला आहे की आम्हाला सुट्टे पैसे घेऊन जायला लागत नाही, आम्हाला दिवसाचे पैसे सगळे विकलेले मालाचं पैसे घरी घेऊन जायला लागत नाही आणि सकाळी बँकेत पण जायला लागत नाही. असं हे साध्या भाजीवाल्याचेही वक्तव्य आहे. मी आपल्याला का सांगतो की आमच्या कोऑपरेटिव्ह बँकेला जर ही परवानगी मिळाली, आज मुरगुडमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारीच आहेत, कागलमध्ये व्यापारी आहेत, गोकुळ-शिरगावमध्ये व्यापारी आहेत, गडिंग्लजमध्ये व्यापारी आहेत, उत्तूरमध्ये व्यापारी आहेत, बिद्री बोर्डेमध्ये व्यापारी आहेत. या सगळ्यांना Paytm फॅसिलिटी पाहिजे जी अजून आमच्या बँकेत नाही, ती आम्हाला मिळाली तर हे सगळे व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बँकेला अटॅच होतील आणि त्यांना कमीत कमी चार्जेसमध्ये जे काय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी सगळे स्वप्न आहे की लोएस्ट चार्जेसमध्ये त्यांना हे फॅसिलिटी द्या, हे फॅसिलिटी द्यायची जबाबदारी मी स्वतः तुमच्यासमोर घेतो. आणि आम्हाला ही Paytmची फॅसिलिटी आपण जर दिली तर मोठ्या प्रमाणामध्ये लोक अटॅच होतील. तर या 3 गोष्टींची मी आपल्यासमोर एक कळकळीची विनंती करतो. आणि आज मोठ्या संख्येमध्ये इथं लोक आली. मी परत दोन्ही खासदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की दोन्ही खासदारांनी इथं येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि असंच साहेब आपलं आशीर्वाद आपली साथ आम्हाला मिळत राहू आणि येत्या काळामध्ये या बँकेच्या मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कामं करत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर अतिथी देवो भव या प्रमुख मान्यवरांचा सत्कार आपण संपन्न करतो आहोत. प्रथम ज्यांच्या शुभ हस्ते आजचा उद्घाटन सोहळा संपन्न होतो ते देशाचे केंद्रीय राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवत कराड साहेब यांचा सत्कार शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेश अमरसिंह नागे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. महालक्ष्मीची मूर्ती श्रीफळ आणि बुके असा सत्काराचा स्वरूप, सत्कार नेतृत्वाचा, सत्कार कर्तृत्वाचा, याची देही याची डोळा असं सत्काराचं वर्णन करावं लागेल. आणि यानंतर माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांचा सत्कार माननीय राज्य बँकेचे अध्यक्ष MP पाटील साहेब यांनी करावा अशी विनंती आहे. माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब. यानंतर माननीय खासदार संजय मंडलिक साहेब यांचा सत्कार बँकेचे उपाध्यक्ष माननीय नंदकुमार माळकर साहेब यांनी करावा अशी विनंती आहे.
माननीय खासदार संजय दादा पाटील साहेब. यानंतर शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजे समर्जितसिंह घाडगे साहेब यांचा सत्कार संचालक माननीय अप्पासाहेब खुर्चे यांनी करावा अशी विनंती आहे. यानंतर माननीय राजे समर्जितसिंह घाडगे साहेब त्यांच्या नेतृत्वात राज्यकर्त्यांची रोड सुरू आहे. यानंतर माननीय राजे वीरेंद्रसिंह घाडगे साहेब यांचा सत्कार माननीय राजेंद्र जाधव यांनी करावा अशी विनंती आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब पाटलांचा सत्कार अप्पासाहेब भोसले यांनी करावा अशी विनंती आहे. आणि यानंतर वक्तृत्वाचा किंवा सरकार कर्तृत्वाचं निर्मळ पाणी, नेतृत्वाचं सुंदर सरोवर, सर्वांगीण विकासाचं कमळ मंडळ या आशयाचं नेतृत्व केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवत कराड साहेब यांना विनंती आहे आजच्या या कार्यक्रमास आपण मार्गदर्शन करावं. आज शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि राजे विक्रमसिंह घाटगे महाराज यांना अभिवादन करून मुरगुड या नगरपालिकेच्या ठिकाणी राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँक मुरगुड या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यसभेतील माझे सहकारी मित्र खासदार धनंजय महाडिकजी, तसेच लोकसभेतील आमचे मित्र माननीय संजय मंडलिकजी, या बँकेचे अध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्रीमंतराजे समरजित सिंह घाटगेजी, तसेच राजे वीरेंद्र घाटगेजी, बँकेचे CEO श्री पाटील, आदरणीय व्यासपीठ, सर्व संचालक मंडळ, जमलेल्या सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मला या ठिकाणी येण्यासाठी उशीर झाला, कारण साताऱ्यामध्ये जवळजवळ 3 कार्यक्रम होते आणि ते कार्यक्रम केल्यानंतर कोल्हापूरमध्ये दर्शन घेतलं आणि थोडा उशीर झाला, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. आज या ठिकाणी या शाहू महाराजांच्या पावनभूमीमध्ये येताना मला खरोखर मनापासून आनंद होतोय. आम्ही आमच्या भागामध्ये महाराष्ट्रात कुठेही गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्या नावाने आमच्या भाषणाची सुरुवात करतो. पण आज त्यांच्या प्रत्यक्ष भूमीमध्ये येऊन त्यांना अभिवादन करून आपल्यासमोर उभा आहे, म्हणून मला मनस्वी आनंद होतोय. आज या ठिकाणी 1917 साली जे छोटंसं रोपटं लावलं होतं, त्या रोपट्याचा वटवृक्ष होत आहे आणि वटवृक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा अत्यंत चांगल्या तऱ्हेने होत आहे. एक 2-3 महिन्यापूर्वी श्रीमंतराजे समरजितसिंह घाटगे पाटील यांनी मला या बँकेबद्दल माहिती दिली आणि 5 शाखा
RBIच्या मार्फत ओपन करण्यासाठी ॲप्लिकेशन दिलं आणि परवानगी द्यावी अशी मला विनंती केली होती. त्या 5 शाखेचं आम्ही 1-1.5 महिन्यात परवानगी दिली, पण काही नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी इकडे येऊ शकलो नाही. पण ते वारंवार सांगत होते, तुम्ही आल्याशिवाय मी याचं उद्घाटन करणार नाही. आणि आजसुद्धा सांगितलं की 3 महिन्यापूर्वी आम्ही तयार केलं आहे आणि आज त्याला मुहूर्त लागलं. तर सर्वप्रथम या मुरगुड या शाखेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. सर्व माझ्या बंधूंनो, आज आपल्याला कल्पना आहे, भारत देश हा विकसित राष्ट्र होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करतोय. आणि कुठल्याही क्षेत्रात विकास करायचा असेल, नवीन नवीन योजना आणायच्या असतील तर त्याला पैशाची गरज लागते. आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या आशीर्वादाने मी देशाचा अर्थ राज्यमंत्री आहे. मला सांगायला आनंद होतोय, विशेषतः पत्रकार बंधूंसाठी, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 2014-26 मेला प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळेस या देशाचं बजेट फक्त 16 लाख कोटी होतं, 16 लाख कोटी. पण आता प्रधानमंत्री मोदी साहेबांना शपथ घेऊन 9 वर्ष 26 मेला पूर्ण होतील आणि या 9 वर्षामध्ये या देशाचं बजेट जे आम्ही 1 फेब्रुवारीला लोकसभेमध्ये मांडलं, तर त्या बजेटचा जर आकडा पाहिला तर 45,02,367 कोटी, जवळजवळ 3 पटीनं या देशाचं उत्पन्न वाढलंय. एवढंच नाही, 2014 मध्ये आपला देश, भारत देश ची इकॉनॉमी जर पाहिली तर 10व्या नंबरची इकॉनॉमी होती. 2004 ते 2014 10 वर्ष मनमोहन सिंग यासारखे इकॉनॉमिस्ट या देशाचे प्रधानमंत्री होते. पण या 10 वर्षाच्या काळामध्ये 11 वरून आम्ही फक्त 10व्या नंबरला आलो. आपली प्रगती झाली इकॉनॉमीमध्ये, एक देशाला मागं टाकलं. पण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाची इकॉनॉमी 10व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आली. आणि ज्या राष्ट्राने भारत देशाला गुलामी म्हणून 1.5 वर्ष ठेवलं होतं, त्या इंग्लंडपेक्षा सुद्धा भारताची इकॉनॉमी जास्त झाली, याचं मला सांगावंसं वाटतं. आज मी आमचे सहकारी श्रीमंतराजे सरमजित सिंग घाटगे पाटलांचं भाषण ऐकत होतो. आज या बँकेच्या 100व्या वर्धापन दिवशी राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँक असं नाव दिलं. आणि त्यांचे विचार बँक वाढवण्यामध्ये, बँकेचं प्रॉफिट वाढवण्यामध्ये नव्हतं. त्यांचा विचार ग्रामीण अर्थव्यवस्था वाढली पाहिजे, ग्रामीण भागातला राहणारा माझा शेतकरी असेल, कामगार असेल, मजदूर असेल, त्याला मदत मिळाली पाहिजे. मोठ्या एखाद्या कारखानदाराला 5-25 कोटी लोन देण्यापेक्षा 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाख असं छोटं लोन देऊन इकॉनॉमी वाढली पाहिजे. आणि अगदी तेच प्रिन्सिपल प्रधानमंत्री मोदी साहेबांचे मला सांगावंसं वाटतं. माननीय मोदी साहेबांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजना काढली. या स्वनिधी योजनेच्या माध्यमातून नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका या ठिकाणी स्ट्रीट व्हेंडर्स म्हणजे हातगाडीवाले जे रोज कर्जाने पैसे घेतात, सावकाराकडून दिवसभर काम करतात आणि एका दिवसाचे 10-20% त्याला द्यावे लागतात. समजा एखादा कॉलनीमध्ये भाजीपाला विक्रेता असेल, तो 500-600-1000 रुपये कुणाकडतो घेतो, मंडीमधून भाजी आणतो, दिवसभर हातगाडीवर भाजी विकतो
आणि समजा 1000 रुपयाचे 1500 झाले तर 200-400 रुपये त्याला कर्जापोटी द्यावे लागतात. तर अशा लोकांना, गोरगरिबांना कुठल्याही प्रकारचं तारण न ठेवता फक्त अर्ज केला, रजिस्ट्रेशन केलं तर 10,000 रुपये देण्याची योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केली. त्याचं नाव आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना. त्याच धर्तीवरती एखादा व्यावसायिक असेल, त्याला व्यवसाय सुरू करायचा असेल, त्याला कोलॅटरल द्यायला काही नसेल, एखादा ग्रॅज्युएट झाला, त्याला व्यवसाय करायचा आहे, त्याला 1,00,000, 2,00,000, 3,00,000 लोन घ्यायचा असेल तर अगोदर लोन मिळत नव्हतं कोलॅटरल दिल्याशिवाय. पण आता मुद्रा योजनेसारखी योजना काढली आणि त्या माध्यमातून 10 लाखापर्यंत कर्ज कुठलंही कोलॅटरल न देता मिळू शकतं. शेतकऱ्यासाठी किसान क्रेडिट कार्ड असेल, ॲनिमल हस्बंड्रीसाठी दुग्ध व्यवसाय वाढावा म्हणून वेगवेगळ्या स्कीम्स असतील, समुद्र किनारी असणाऱ्या माझ्या मच्छीमार बांधवासाठी फिशरी डिपार्टमेंटसाठी योजना असतील, अशा वेगवेगळ्या योजना काढून या भारतातला शेवटातला शेवट, गरिबातला गरीब माणूस सक्षम कसा होईल, त्यांची अर्थ व्यवस्था कशी सुधरेल, यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या. आणि त्या योजनेचा आढावा आज मी 2 तास सकाळी सातारामध्ये घेतला. आणि सातारामध्ये घेत असताना मी संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्रातले अगदी सोलापूर असेल, पुणे असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर या 5 जिल्ह्याचा आढावा घेतला. आणि मला सांगायला आनंद वाटतोय काटकेसी माडिक साहेब की मी बँक ब्रँचेस किती आहेत हे बघितलं. या भारत देशामध्ये 1 लाख लोकांच्या मागे 14 ब्रँचेस पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये 1 लाख लोकांच्या मागे 15 ब्रँचेस आहेत, पण शहरात आहेत, ग्रामीण भागात नाही आहेत. समजा कोल्हापूरला ब्रँचेस असतील, साताऱ्याला असतील, पुण्याला असतील, सोलापूरला असतील, पण ग्रामीण भागात नाही. म्हणून आज मी आढावा घेऊन राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील, खाजगी म्हणजे कोऑपरेटिव्ह नाही, SDFC असेल, ICI असेल, ॲक्सिस असेल, हे सर्व अधिकारी होते. आणि या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 76 ब्रँचेस या 6 महिन्याच्या आत उघडण्याचं प्रॉमिस प्रत्येक बँकेने मला केलं. आणि मी त्यांना सांगितलं मी या बँकेचा मंत्री आहे, देशाचा अर्थ राज्यमंत्री आहे, 6 महिन्यांनी येईन त्यावेळेस मी प्रत्यक्षात बघणार आहे. त्याचबरोबर ATM असतील, बँक करस्पॉन्डंट असतील, या सर्वांचं ग्रामीण क्षेत्रामध्ये बँकिंग चांगलं कसं होईल त्यासाठी सुद्धा आम्ही आढावा घेतला. आपण वेगवेगळ्या मागण्या करताना 2-3 गोष्टी मागितल्या. त्याच्यामध्ये शेवटची मागणी होती डिजिटल ट्रान्झॅक्शन्स. आज मला सांगायला आनंद होतोय की डिजिटल ट्रान्झॅक्शन्समध्ये भारत देश हा जगामध्ये 3रा आहे. आज मला आठवत आहे मी मंत्री होण्याच्या 2 वर्षापूर्वी आमच्या विद्यापीठामध्ये फिरायला गेलो. आंबे रस्त्यावर होते, चांगले होते, खिशात पैसे नव्हते. तर मी विचारलं बाबा पैसे नाही आहेत, मला आंबे तर पाहिजेत, मला 2 किलो आंबे पाहिजेत, 175 रुपये झाले, गुगल पे केलं तर चालेल का? तर त्यांनी सांगितलं हो साहेब. म्हणजे आज छोटा फळ विक्रेता असेल, पालेभाज्या विक्रेता असेल, रस्त्यावर काम करणारी माणसं असतील तर त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून, गुगल पेच्या माध्यमातून, पेटीएमच्या माध्यमातून डिजिटल ट्रान्झॅक्शन करता येतं. आणि ही भारताची मोठी खोज आहे. UPI जे आहे ते UPI हे भारतानं शोधून काढलंय. आणि या UPIच्या माध्यमातून मास्टर कार्ड सारखे जे अमेरिकेत शोध लागला त्याहीपेक्षा शोध भारतात लागला. आणि आज भारत देश हा डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी मोठा झाला आहे.
या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून प्रधानमंत्री मोदी साहेबांनी वेगवेगळ्या योजना त्यांच्या मार्गदर्शनाखाली काढल्या. त्यामध्ये स्टँडअप इंडिया असेल, स्टँडअप इंडियामध्ये SC ST वर्गांसाठी योजना आहे, महिलांसाठी योजना आहे. स्टार्टअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, ह्या वेगवेगळ्या योजनेचा मी उपयोग करणार नाही. पण मला विशेष सांगावंसं वाटतं, स्टार्टअप इंडियामध्ये जवळजवळ 90,000 स्टार्टअप या देशामध्ये सुरू झाले आणि या 90,000मध्ये 107 युनिकॉर्न्स हे भारतातले आहेत. युनिकॉर्न्स म्हणजे $1 मिलियन पेक्षा त्यांचा टर्नओव्हर जास्त आहे आणि भारत देश याच्यामध्ये सुद्धा 3ऱ्या नंबरला आहे. म्हणजे भारत देशाची इकॉनॉमी सुधारतीये. भारत देशाचा प्रत्येक नागरिकांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. याचं एकमेव कारण जर असेल तर प्रधानमंत्री मोदी साहेबांवरती असलेला जनतेचा विश्वास. आज डिफेन्स सेक्टर घ्या, ज्या डिफेन्स सेक्टरचं एका सेक्टरचा बजेट 6 लाख कोटी आहे आणि त्याच्यामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये 8 टाकली की 70% डिफेन्सचं मटेरियल हे स्वदेशी पाहिजे, म्हणजे भारत देशात बनवलेलं पाहिजे. अगोदर ही परिस्थिती नव्हती, आम्ही सर्व इम्पोर्ट करत होतो आणि भारत देशातल्या उद्योजकाला चालना मिळावी म्हणून 200 कोटीपर्यंतचे टेंडर हे स्वदेशी लोकांना मिळतील आणि 200च्या वर असतील तर ते इंटरनॅशनल बिडर्स येऊ शकतील, असा पण नियम अर्थसंकल्पात टाकला. या देशातलं इम्पोर्ट कमी व्हावं, एक्सपोर्ट वाढावं म्हणून काही स्कीम्स आणल्या. त्यामध्ये ज्या ज्या वस्तू आपण इम्पोर्ट करतो त्या इम्पोर्टला प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्स ही स्कीम आणली आणि आपलं एक्सपोर्ट सुद्धा वाढवलं आणि एक्सपोर्टचं टार्गेट मागच्या वर्षी 700 बिलियनच्या आसपास होतं, ते सुद्धा पूर्ण केलं. एकंदरीत जी आपण पाहिलं भारत देशाची आजची आर्थिक परिस्थिती आणि शेजारच्या देशाची आर्थिक परिस्थिती, श्रीलंका घ्या, भूतान घ्या, ब्रह्मदेश घ्या, नेपाळ घ्या, पाकिस्तान घ्या, यांची काय परिस्थिती आहे. आज त्यांच्याकडं महागाई अगदी आकाशाला टेकलेली आहे, पण भारतामधली महागाई कम्पॅरेटिव्हली कमी आहे. आज आपला इन्फ्लेशन रेट हा अमेरिका आणि चायनापेक्षा सुद्धा कमी आहे. एकंदरीत अर्थव्यवस्थेची घडी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे अत्यंत चांगली बसलेली आहे. सर्व क्षेत्रामध्ये भारताची प्रगती होतीये आणि भारताचा GDP जर पाहिलं तर ते पर्सेंटेज सुद्धा वाढत आहे. पण हे GDP वाढवण्यामध्ये आपण भारत देश अजूनही 50% ग्रामीण भागात आहे. म्हणून ग्रामीण भागाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत भारत देश ही महासत्ता बनणार नाही. आम्हाला मंत्री परिषदची बैठक माननीय मोदी साहेब महिन्याला घेत असतात. माडिक साहेब त्या बैठकीमध्ये आम्हाला ज्यावेळेस बजेटचं प्रेझेंटेशन करायला लावलं तर त्यावेळेस भारत देश 2023-24 म्हणजे 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, 2023-24 मध्ये भारत कसा असेल, म्हणजे नवीन बजेट कसा असेल, 2033-34 मध्ये भारत देश कसा असेल आणि 2047 मध्ये म्हणजे 100 वर्षानंतर भारत देश कसा असेल, हे सुद्धा म्हणजे पुढच्या 25 वर्षानंतर भारत देश कुठे असेल ही सुद्धा प्लॅनिंग प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात होते. एकंदरीत भारत देश हा प्राचीन देश आहे. भारत देशाची संस्कृती महान आहे. भारत देशाची संस्कृती, भारत देशाची सुबकता नष्ट करण्यासाठी मोगलांनी अतिक्रमण केले आणि आपली जी एक असं म्हणलं जात होतं भारत देश एक सोने की चिडिया आहे, ते थोडा आपला मध्ये आपला ऱ्हास होत गेला इकॉनॉमिकली. पण
प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2047 साली याच धर्तीवरती भारत पुढचं पाऊल टाकेल आणि आपलं एक विकसनशील राष्ट्र, विकसित राष्ट्र होऊन जे प्रधानमंत्रीजीचं स्वप्न आहे 2026 पर्यंत $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायचं, ते पूर्ण करून भारत एक विकसित देश होईल आणि सर्व जगाला एक विश्वगुरू म्हणून त्यांना मार्गदर्शन करेल, यामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. अगर तुमचे नातेवाईक परदेशात असतील, त्यावेळेस एक 10 वर्षापूर्वी मोदी साहेब येण्याच्या अगोदर भारत देशाकडे साशंक नजरेनं बघितलं जात होतं. भारत देश म्हणजे मान खाली घालायला लागत होती. पण आज या भारत देशामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, FDI वाढवण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. प्रत्येक नागरिक, प्रत्येक ज्याला बाहेरच्या देशामध्ये गुंतवणूक करायची तर ते चायनामधली गुंतवणूक काढून आज ते भारत देशामधला विश्वास, जगाला विश्वास निर्माण दिलेला आहे आणि भारत देशातली गुंतवणूक सुद्धा वाढते. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व या भारत देशाचे भूमिपुत्र आहोत, भारत देशाचे नागरिक आहोत आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एकच आपल्या सर्वांना सांगितलंय की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, सर्वांनी काम केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला आठवत असेल काही महिन्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी राजपथ नावाचा जो राष्ट्रपती भवनासमोरचा मार्ग होता तर त्याचं नाव बदललं. त्याच्यावर अगोदर हिस्ट्री होते की तिथं फक्त राजे राजवाडे चालायचे, तर ते सर्वसामान्यासाठी त्याचं नाव बदलून कर्मपथ ठेवलेलं आहे. मी या प्रसंगी आमचे सहकारी मित्र राजेश समरसिंग घाके पाटलांनी 2-3 मागण्या केल्यात. त्याच्यामधली पहिली मागणी की या बँकेला महाराष्ट्राची परवानगी देऊ, तर ते RBI साठी बोलून लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो, त्यात अडचण नाहीये. स्कीम्स काही स्कीम्स आहेत तर त्या स्कीम्स कोऑपरेटिव्ह बँकेला इन्व्हॉल्व करावं. आता कोऑपरेटिव्ह सेक्टर हा मोठा सेक्टर आहे. कोऑपरेटिव्ह सेक्टरचं जननी गुजरात आणि महाराष्ट्र आहे आणि आपले देशाचे पहिले कोऑपरेटिव्ह मंत्री म्हणून माननीय अमित शाह साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा मला वाटतं लवकरच याला सुद्धा परवानगी मिळायचं काम चालू आहे. याचबरोबर ऑनलाईन पेमेंट्स, गुगल पेमेंटसाठी तर हे सुद्धा मला वाटतं अमित शाह साहेबच बघतील. तरी सुद्धा तुमचा ॲप्लिकेशन्स माझ्याकडे आल्यानंतर मी आमचे सेक्रेटरी वगैरे लवकरात लवकर मीटिंग घेऊन आम्ही यामध्ये या कोऑपरेटिव्ह बँकेला कसं सामील करता येईल त्यासाठी प्रयत्न करू. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि जास्त वेळ न घेता ही बँक गोरगरिबांसाठी बँक आहे, सर्वसामान्यांसाठी बँक आहे, छोट्या छोट्या व्यावसायिकासाठी बँक आहे. म्हणून या बँकेचं उत्तरोत्तर प्रगती हो यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण कुठल्याही बँकेचा अगोदर डिपॉझिट विचारलं जातं, ॲडव्हान्सेस विचारलं जातं आणि तिसरा प्रश्न असतो NPA काय. नेट NPA 0 असलेली बँक आहे, अत्यंत चांगली चाललेली बँक आहे आणि त्याही पेक्षा सामाजिक काम करणारी बँक आहे. आज अण्णासाहेब पाटील महामंडळाला 90 कोटी देऊन राज्यामध्ये नंबर 1 येणारी बँक आहे. म्हणून आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करू आणि असेच सामाजिक उपयोग जे छोट्या व्यवसायिकासाठी सुद्धा 2 ते 3 कोटी रुपये खर्च करून स्वतःची स्कीम काढणारी ही बँक आहे. म्हणून या बँकेचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि फक्त तुम्ही मर्यामतांत तुम्ही महाराष्ट्रातच नाही तर मल्टीस्टेट ही बँक झाली पाहिजे, मल्टीस्टेट बँक झाली पाहिजे आणि या बँकेला सुद्धा शेड्यूल बँक म्हणून दर्जा मिळण्यासाठी त्यासाठी आपण प्रयत्न करावा. कारण कुठलाही विकास साधायचा असेल तर पैसा लागतो. म्हणून बँकेचं जाळं आपणाला पसरविणं गरजेचं आहे. आज मला सांगायला आनंद वाटतोय की भारत देशामध्ये आम्ही ज्यावेळेस चार्ज घेतला 2 वर्षापूर्वी अर्थराज्यमंत्री म्हणून, तर हिली एरियामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल, अरुणाचल प्रदेश असेल, तिथं काही ठिकाणी बँकेचं नेटवर्क नव्हतं. पण मागच्या बजेटमध्ये आम्ही निर्णय घेतला
पोस्ट ऑफिस तिथे बँक, म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला पैसे भरता येतात, काढता येतात. आणि बँक करस्पॉन्डंटला छोटे छोटे ATM देऊन त्याच्या ऑफिसमध्ये बँकिंग व्यवहारसुद्धा सुरू केलेत. आणि आज बँकेचं नेटवर्क पूर्ण भारत देशामध्ये, नावाला 1-2-4 गावं असतील जिथं हे काम नाही आहे, पण इव्हन बॉर्डरवर सुद्धा, हिली एरियात सुद्धा बँकेचं नेटवर्क आहे. अशा परिस्थितीमध्ये या बँकेला, या देशाचा अर्थराज्यमंत्री म्हणून माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. आणि ही बँक शाहू महाराजांच्या पावनभूमीमध्ये सुरू झालेली बँक आहे. आणि ही बँकेचा उत्तरोत्तर प्रगती होऊन गोरगरिबासाठी, सर्वसामान्यासाठी आणि अंतिम माणसासाठी काढलेली बँक, हिचं उज्ज्वल काम हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.